सर ते आज न्यूजपेपरला न्यूज होती, नाटोचे सदस्य 5% योगदान देणार आहे नाटोमध्ये. आणि परत युक्रेन रशिया युद्धात पण नाटोचा काहीतरी संबंध होता. तर नाटो म्हणजे काय नेमकं? लक्षात ठेवायचं, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, ज्याला आपण नाटो म्हणतो. तर सेकंड वर्ल्ड वॉर नंतर, द्वितीय महायुद्धानंतर ज्या शीतयुद्धाची सुरुवात झाली होती अमेरिका आणि रशियामध्ये, तेव्हा अमेरिकेनं भांडवलवादाचा प्रसार करण्यासाठी आणि समाजवादाला रोखण्यासाठी 1949 मध्ये या संघटनेची स्थापना केली आहे, नाटोची. सध्या 32 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि अमेरिका ओरिएंटेड किंवा अमेरिका डॉमिनेटेड हे संघटन मानण्यात येते. जो युक्रेन नावाचा देश आहे तो नाटोचा सदस्य होणार होता. याला रशियानं विरोध केला आणि याच कारणामुळे रशिया युक्रेन युद्ध भडकलं होतं. रशिया युक्रेन युद्धाचं जे तात्कालीन कारण होतं ते युक्रेनला नाटोचं सदस्यत्व हे आहे. त्यामुळे आता पुन्हा अमेरिका नाटोला पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघतो म्हटलं तर नाटो हे संघटन कलेक्टिव्ह सिक्युरिटी या तत्वावर काम करते. म्हणजे काय, तर नाटोचे जे सदस्य देश आहे त्यांच्यापैकी कोणाही एकावर आक्रमण केलं तर ते सर्वांवर आक्रमण हे मानण्यात येते. त्यामुळे पॉवरफुल संघटन मानण्यात येते नाटो. ठीक आहे.